जागतिक महिला दिनाच्या पावन निमित्ताने वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा अत्यंत आदरपूर्वक सत्कार करण्यात आला। समाजाची सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खाकी वर्दीत कर्तव्य बजावणाऱ्या या महिला अधिकारी म्हणजे नारी शक्तीचे जिवंत प्रतीक आहेत। त्यांच्या धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करताना संपूर्ण विद्यालय परिवाराने अभिमान व्यक्त केला। या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंबिका कापसे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक सौ प्रणिता ढोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। महिला पोलीस म्हणून कर्तव्य बजावताना येणारी आव्हाने आणि त्यातून मिळणारे समाधान यावर त्यांनी केलेले भाषण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले। यावेळी वसमत पोलीस स्टेशन येथील हवालदार सौ अंबुबाई चव्हाण, सौ आम्रपाली कांबळे, सौ सीमा पवार, सौ सुरेखा पोटे आणि सौ ज्योती काळे या कर्तव्यदक्ष महिला कर्मचाऱ्यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दुर्गाताई ढेपे यांनी प्रभावी शब्दांत केले। त्यांनी स्त्रीशक्तीचे समाजातील अनन्यसाधारण योगदान विद्यार्थ्यांसमोर उलगडले। या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ संगीता अडकिने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ कांचन मुर्कीकर यांनी मानले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नारीशक्तीबद्दल आदर आणि समाजसेवेची प्रेरणा जागृत झाली असून हा सोहळा केवळ सत्काराचा नव्हे तर समाजाला दिशा देणारा एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे। लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून महिला दिनाचा खरा अर्थ या सोहळ्यातून अधोरेखित झाला आहे। एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे। आता तुम्हाला कशी एक संधी आहे आपलं आयुष्य घडवण्याची, फक्त तुम्हाला काय करायचं तर त्या संधीचा फायदा घ्यायचा कसा। आणि मुली, आता मग फक्त मुलीला एवढं सांगू इच्छिते की मुलगी ही आईवडिलांची शान असते, आन असते, बाण असते आणि आईवडिलांचे एक नाक असते। आईवडिलांची मान कुठेही खाली जाणार नाही याची फक्त मुलीने काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर आता रोजच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही सुख इतरांना सांगू शकता, पण दुःख काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा। तुम्हाला जर काही जीवनात रोजच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील, तुमचा कोणी पाठलाग करत असेल, तुम्हाला कुठलीही अडचणी येईल, तुम्ही फक्त डायल 112 ला कॉल करायचा। तुम्हाला फक्त 10 मिनिटांमध्ये काय होईल, तुमच्या जागी तुम्हाला पोलीस काय असतील तुमचं संरक्षण करेल। आमचं कामच आहे की सदरक्षण आहे, फलनिग्रहण आहे, सत्याच्या पाठीमागे उभं राहायचं असं। आणि सरकारने मुलीला खूप सुविधा दिलेल्या आहेत, म्हणजे आता सरकार मुलीच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहे। तर मुलींना फक्त काय करायचं आहे की त्यांचा फायदा घ्यायचा आहे त्या सुविधांचा। आईवडील आपल्याला खूप याने शिकवतात, फक्त प्रत्येकाने काय करायचे की आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवायची। आपले आईवडील आपल्याला कोणत्या परिस्थितीतून शिकवतात आणि त्याचा आपण कसा उपभोग घेतो। प्रत्येक मुलीने काय करायचं की फक्त आणि फक्त अभ्यास करायचा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।